आलीच बघा समधी. या 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 या. अगो बाई किती छान रांगोळी काढली. आमच्या ताईने काढली. कशी आहात अण्णा? अरे स्वागताची तयारी अगदी जोरदार केली असता त्या. भेटू दे ग बाय बाय. काय तात्या कसे आहात? दुपारी जेवण झालं. हो का वा, छान. आज द्या अक्षय. खंड सौभाग्यवती. कशी आहे तू? अरे बरी आहे बाबा. अगं बाय माझं जायचं फुलते. नमस्कार. असू दे ग असू दे. आले बाय समधी पाखर घराकडे आली. लय जीवाला बरं वाटलं बघा. मी काय म्हणतो फक्कडचा चहा करते तो घ्या आवर्षवर करा. मग गुळ शेंगदाण्याचा पाकाणा पण बस गप्पा मारू. पोटभर गप्पा मारू. नाही दिसाने भेटलीस ग भयो. बरं वाटलं बघा मला. पण पाठीवर तुमची थाप पडली आणि असं वाटलं की मी इथून कुठे गेलेच नव्हते. तिथे कंबर कसं उभी असते. पण इथे तुमच्या छत्रछायाखाली आल्यावर लहान झाल्यासारखं वाटलं. भयो मी पूर्वी तुझ्या समधीला. का ग बाय अशी काय एकटक बघते जणू. तुला माहितीये का ही तुझी आजी सासू आहे नव. लग्न होऊन या घरात जेव्हा पहिल्यांदा आली त्या अशी होती चवळीच्या शेंगेवाणी तुझ्या वाणी. आणि आता बघ कशी झाली. काय होतं बाई. हे काकू आपला वाडा अगदी तसाच्या तसा गेली कित्येक वर्ष. हा हा पांढरा कावळा इथेच गिरट्या घालतोय काय? पण हा घास मी तुझ्या तोंडाला लागू देणार नाही. किती वेळ लागला तरी चालेल. मी दबा धरून इथेच बसणार आहे तुझ्यावर नजर ठेवायला. अगं बाई झालं का बोलणं. नवीन सुनेच्या स्वागतासाठी समधी ताटकळली आहेत. ये ये बाई ये 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 ग ये ये राजा ये. अक्षय ये
शांत अक्का चप्पल काढा पहिली चप्पल काढा. हा हा माई इतकी सगळी जण इतकी गर्दी. वहिनी साहेबांना बघायला आलेत सगळे. माई तुम्हाला ए बायो अगं वहिनी साहेब म्हणजे तू. या वहिनी साहेब झाल्या जुन्या. आपण नवीन वहिनी साहेब तुम्हाला भेटायला आले समजी जण. मला हा मग अगं नव्या सुनेच्या रूपाने लक्ष्मी येते घरात है की नाही. शांत अक्के चल कर तेच माझ्याकडे दे. हा. भाकर तुकडा ववाळ. हो. हा डाव्यान उजव्या बाजूला फेक. हा चलाच एक ओळा ओळा ग. बघून घे घाडग्यांचा वाडा, पहिला आणि शेवटचा. पण त्याच्यावर हक्क आहे तो फक्त कियाराचा. आज आली नसली तरी उद्या येईलच ती. मला तर वाटते बरोबर बायकोला उचलून घ्यायच्या वेळेलाच येणार. आणि येणारच ना. अक्षयच आणि तिचं प्रेम आहे एकमेकांवर. ही उगीच मध्ये मध्ये कडमडली. जो मान हिचा नाही तो मीला घेऊच देणार नाही. हा बाद झालं या निघा तयारी लाग. हा यंदा आंब्याला मोर चांगला आलाय. होय होय होय. चला आमराईत फेरफटका मारून घेऊ आधी. चला चला. चलीन कर. आमरायचं पडलं यांना. ए तुम्ही काय करता इथं. या की या चला चला. अगं बाय माझे. वाह क्या बात आहे. गाडग्यांचं स्वागत. अगो बाई जय्यत तयारी आहे. फारच छान. हा. या ग या. हा सगळी तयारी आहे ना. हा 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 ये. हा शांते. हा आले आले. आई ये बाई ये. आजी अगं मागच्या वेळी आम्ही आलो होतो तेव्हा झाडं लावली होती. ती आता मोठी झाली असतील ना. बऱ्यापैकी मोठी झालीत झाडं आता. हो का. आणि आम्ही ना रोज पाणी घालतो बरं का. मोठ्या मालकांचं एक झाड, तुमचं एक रोपट आणि ताईबाईंचं. असं म्हणून ना सगळ्या रोपट्यांची काळजी घेतो आम्ही. बर. अगं तुम्ही सगळेजण इथे काळजी घेताना म्हणून तर आम्ही निश्चिंत राहतो तिकडे. मग हो झाला का गप्पा झाला का. हा? चला आता नव्या लक्ष्मीची छाप पडू दे भीतीवर. आणि लक्ष्मी सोबत नारायण बी पाहिजे. ये की रे बाबा. या दोघ जण या जोड्याने या. ग बाय ग ती. अरे बाबा थांब की र अजून रीत बाकी आहे. ए बाय आपले हात कुंकवात बुडीव आणि ठसा उमटीव्या भीतीवर.
भारतीय घराण्याची प्रथा आहे. आता आमच्या घाडग्यांच्या नव्या सुनेची छाप उमटू दे की ठसठशीत भीतीवर. परक्याच्या घरातून पोरी येतात आणि घाडग्यांच्या होऊन जातात. आता तू बी आपला ठसा उमटव या भीतीवर. कर बाई कर. साजरे हो म्हटलं ते. थांब की माप ओलांडायचंय. जितकं दूर उडवशील ना मापट, तितका तुमचा संसार फुलेल. नातं टिकेल. लाख मोलाचं बोललीस. बाबो केवढं दूर उडालं बघ ग साधने. ये ये बाबा. बघतेच मी कसा फुलतो तुझा संसार ते. मग कसा वाटला वाडा? खूप छान. अहो वेगळ्या जगातच आल्यासारखं वाटतंय. हो ना. आता एवढा वावर नाही ग इथे कोणाचा. ज्योतिबा आणि शांताबाई बघतात हो, पण आम्ही जेव्हा तुमच्यासारखे तरुण होतो ना, त्या वेगळीच काहीतरी शान होती. खूप मजा केली आम्ही इथे. अशी तुझ्यासारखी नवी नवरी म्हणून जेव्हा घरात आले ना, तेव्हा जाऊबाईंचं लग्न होऊन 1 वर्षच झालं होतं. पण खूप लाड केलेत त्यांनी माझे इथे.
जीजी किती कडक होत्या माहितीच आहे तुम्हाला. आणि मी मात्र तुझ्यासारखी हळवी. जरा कुणी काही बोललं की लगेच रडायला यायचं मला. मग जाऊबाई मला मागच्या विहिरीवर न्यायच्या आणि मनसोक्त रडायला द्यायच्या. आणि मग माझी समजूत घालायच्या. वाडा सोडून आम्ही मुंबईला राहायला गेलो ना, तरी मन मात्र माझं इथेच रेंगाळतंय. अजूनही देऊळ दिसलं की हात जोडले जातात आपोआप. अजूनही इथेच आहे मी मनाने. गाडग्यांची सून झालीस ना, कळेल तुलाही हळूहळू. आणि अमृता, तुला माहितीये का, आम्ही लहानपणी इथे यायचो ना, खूप मजा मस्ती धमाल करायचो. लपंडाव, डबा ऐस, लगोरी, मजा करायचो, धडपडायचो. खरंच ग, खूप मजा यायची तेव्हा. आणि तानी आजी आम्हाला नदी काठावर बसून भूताच्या गोष्टी सांगायच्या. आणि रात्रभर आम्हालाही जागरण व्हायचं, कारण झोपच यायची नाही बाईसाहेबांना. अगं, अक्षय कुठे, अनंता कुठे आहे? माई दोघेही गावभर उंडारतायत आता. छान. म्हणजे संध्याकाळशिवाय ह्यांना घर दिसणार नाही. खरंय. बरं, चला आपण जाऊबाईंना काही मदत हवी का विचारूया. चल ग. माई, मी जरा देवळात जाऊन येऊ का? हो, जा जा. आणि देवीची ओटी भरो आणि सांग आपण इथे का आलोय ते. हो, म्हणूनच जाते माई. ये जाऊ. चला, स्वयंपाकघर दाखवते आणि चूल कशी पेटवायची ते पण शिकवते. या वसुधा, ये. आले. काय कौतुक त्या नकटीचं. देवारातच बसवून ठेवली तिला. आता पहिलं डोक्यात, आता देवाऱ्यात. तिला डोक्यावरनं ना पायाशी आणली पाहिजे, त्याच्याशिवाय चैन नाही पडणार मला. याच्यासाठी कियाराचा उपयोग झाला असता, पण नाही ना. नेमकी कियारा नेमकी गायब आहे. शोध कसा नाही लागला? त्या बोक्याला पैसे दिले होते ना या कामासाठी. पैसे घेतले असणारे उशाची ठेवून घोरात पडला असेल. फोन लावतेच ना, असं कसं काम कुठवर आलं कळायला नको. चला, शेरलॉक होम्स, शोध कार्याला लागूया. कोण आहे? कटकट आहे बाबा या वसुधाची. आता कुठे कामाला बाहेर पडलो, लगेच फोन. ती चिचुंदरी कशी बिळात नाही तू 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 करते तसं येतं. काय गेलं विचार. हॅलो, बोला काकू. काकू? हो, नीट बोलायचा. अहो, काकू म्हणजे अमृताच्या, माझ्या नाही काही. हा. तुमच्यासारख्या तरुण स्त्रीला मी काकू कसं काय बरं म्हणेन? हे बघा, उगाचच दिवे पाजळू नका. हो. अजून कियाराचा शोध नाही नका लागला. हा, किती दिवस लागणार आहेत? अहो, वेळ निघून गेली तर काही उपयोग नाही तिला शोधून. ओ काकू, अहो कियारा म्हणजे काय शेवपुरी आहे का गल्ली बोळात कुठेही मिळायला? मी तेच काम करतोय आणि आता लक्ष्याच्या जवळ पोहोचलोय. लवकरच तुम्हाला एक चांगली बातमी देणार बरं का मी. हो काय? मग रिपोर्ट कोण करणार? मला सारखा फोन करावा लागतो तुम्हाला. तुम्ही बॉस आणि मी नोकर असं नाहीये. आपण व्याही आहोत, व्याही म्हणजे समसमान. त्यामुळे त्या पद्धतीने वागायचं माझ्याशी. आणि तुम्ही पैसे मोजता म्हणजे काय उपकार नाही करत. मी काम करतोय त्याचे तुम्ही पैसे मोजता, इतकंच. हो आहे. माझ्या लक्षात मनोहर पंत. पण तुम्ही घाडग्यांच्या घरचं मीठ पण खाल्लंय, हे पण लक्षात ठेवायचं. हा, त्या मिठाला नाही पण मी दिलेल्या पैशाला जागा मनोहर पंत. जागाच आहे मी. बघा, 2 दिवस झोपलो सुद्धा नाहीये, एवढ्या जांभया येतात मला. जपलं नाहीये. जोक मारतोय, जोकर कुठला. ती सुंदरी काय गेले. चला, पण आपण शोध कार्याला लागूया.
Come on, Sherlock Holmes. Let's get set for the job. काय कधी सांगणार आहे मला आणि काय वा हो, काय मस्त नदी आहे वा या नदीला पाणी पण छान आहे वाहतंय या नकटीला देऊ का फेकून ह्याच्यात जाईल वाद कुठल्या कुठे कळणार पण नाही कोणाला करू काय